तिकडं हसत तिकडं आते हा बोल. कुठं जायचं तुला सांग. कुठं जाऊ सांग की मी. तू सांग की कुठं जाऊ. शाळेत जातील कुठे जायचं. मला किती आता मी लय मोठी आहे ग. मी शाळेत जायला बारकी नाहीये. मी मोठी झाली आता. मोठी झाली. हा मग नोकरी नको आपल्याला करायला. नोकरी करू शाळेत जाऊन. बर मग शाळेत जाते नोकरी करते. मग तुला करमल का मी शाळेत गेल्यावर. कर म्हणून की लय अभ्यास करावा लागते. मास्तर लय मारते शाळेत गेल्यावर. मग नको मग करू दुसरी नोकरी करा. शाळेत मास्तर लय मारते मला शाळेत गेल्यावर. दुसरी नोकरी कर. कस करू जाऊ का नको शाळेत. आता तू पहिल्यापासून जाते मग मी काय सांगू. मग ती मास्तर लय मारायला लागले. नवीनच आले कुठलं. चल मी येते ते. काय करतेस तिथे येऊन. त्याला म्हणेन की का माझ्या ताईला मारतो तू. तुला बी मारायला मला नाही मारायचं. तुला नाही मारायचं. माझ्या हातावर छडी हाणली होती बघ. हातावर छडी हाणली होती काल. कुणी मास्तरने. नाही नाही हात सुजल्याने वाटतंय ना लय दुखतंय. अंगठी घे तुला घ्यायची आहे का. घे की तुला घ्यायची का. तुला लय माया येते माझी. का बरं माया येते तुला. मला पहिल्यापासून कुणाची माया येते. मला ना गरीब असलं ना त्याची सारी मी गरीब गरीब नाही तर काय. आज भाऊ बीज आहे. काय करायचं ग. काय करतो काय. आपल्या घरला कोण भाऊ येईना कोण येईना होय. कस करायचं ग. बापरे गरम गरम नाश्ता आहे. पदर घे जा. मला लय छान वाटतं तू पदर घेतलं. हा अशी तू पदर घेतली ना मला लय भारी वाटतं. हाय का नाही ग छकुली. छकुलीची पण माया येत्या. छकुलीला पण माया करते. असं नका म्हणू की छकुलीला माया नाही केलं हिला असं माया केलं. सगळेच माया करतात माझी. बघा किती बोट मोडले छकुलीचे. किती बोट. हा तू मग हिंडू अंधारात हिंडू. दिष्ट कशी काढते बघा. आता माझी दिष्ट काढते. आके तुझी दिष्ट काढते. हा लावू पाहिजे. काय लावायचं होतं. कपड्याला अंगाला उगा असं करून लाव. झाली का दिष्ट गेली. माझी रोज दिष्ट काढते बरं. तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या तर खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आम्ही. पण आज भाऊबीज आहे. माझ्या प्रत्येक भावाला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आहेत. आणि ह्या इथं राहणाऱ्या सगळ्या आजींचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. आणि सदैव राहावं. माझ्या प्रत्येक भावाला उदंड आयुष्य लाभो हीच माझी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आपण थोडासा फराळ घेऊन बाहेर निघालेलो आहोत रोहित आणि मी. तर नेहमीच मला माझं काम हे आवडतं. अन्नदान करणं बाहेरचं वाटप करणं. आणि मी पहिलेपासून ते काम करत होते. पण आत्ता माझं ससूनचं जेवण बंद करण्यात आलं. माझंच नाही तर तिकडं जे काही लोक सगळी वाढत होती त्यांचं जेवण सगळ्याचं बंद केलं. जयबन गार्डनचे पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला बोलवून घेतलं आणि म्हटलं की इकडं जेवण वाटप करायचं नाही. कारण विनाकारण नशा करणारी लोक खूप सारी झालेले आहेत आणि खूप साऱ्या वाईट गोष्टी तिकडं घडत आहेत. तर आपल्याला जर सांगितलं तर आपण करू शकत नाही. तर ठीक आहे म्हटलो. आणि पण बाहेर जे काही रस्त्यावर झोपड्या करून राहतात लोक त्यांच्यासाठी थोडासा फराळ घेऊन निघालेले आहे. दुःख तर खूप वाटलं. 8 वर्षापासून काम केलं आणि अचानक ते काम मला सांगितलं की असं असं बंद करा नाहीतर आम्हाला जे काही कारवाई करायचे ते आम्ही करू. तर ह्या सगळ्या गोष्टीत न पडता मला माझं वेगळं काम आहे. माझं काम करत राहायचं मला. म्हणून मी तिकडचं काम बंद केलं.
तिकडचे 100 लोक चांगली होती, पण त्याच्यातली 10 ते 20च लोक खराब होती. पण त्या 10 ते 20 लोकांनी त्या 100 लोकांच्या जेवणावरती पाणी फिरलं. ठीक आहे, काही हरकत नाही आहे, पण छोटं मोठं कार्य करत राहायचं आपण. हे सगळं भरलो आहे आपण ह्याच्यामध्ये चकली आहे, करंजा आहेत, शंकरपाळे आहे, रव्याचा लाडू आहे, बुंदीचा आहे, खारी शेव, तिखट शेव, 2 चिवडे आहेत. आणि हे सगळं घेऊन आपण निघालोय आत्ता बाहेर. चला जाऊया. हॅपी दिवाळी. काय मध्ये बघितलं का? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. जरा तुम्हाला चला इकडे हॅपी दिवाळी म्हण. हॅपी दिवाळी. दिवाळी म्हण. काय नाव आहे तुझं? जानवी. हॅपी दिवाळी. आजी अजून ये इकडे ये पुढे. हॅपी दिवाळी आजी. हॅपी दिवाळी. अजून कोण आहे तिकडं? ते आता पडा ते बाकीचं. हा का? बर. तर हे तुमच्या घरी तुमचे मिस्टर वगैरे आले तर त्यांना द्या. ठीक आहे. आणि हिला कपडे काय नाही घातले तुम्ही? हिला फ्रॉक का नाही घातला? आजी फ्रॉक का नाही घातला तुला? ते गरम झाले ना त्याच्यासाठी. नाही रडायची बाबा. तर आज आपण इथे आलोय ऊसतोडीवाले आहेत. 40 वर्ष आहेत हे सगळे लोक. तर आपण दिवाळीचा फराळ थोडासा यांना दिलेला आहे. मला सगळ्यांनी मोठ्यांनी हॅपी दिवाळी. येऊ का? कपडे घाला हिला. लाईट पण आता चालली गेली. चुलीवरती स्वयंपाक छान बनवला आपलं मस्त. भाकरी वगैरे झाल्या ना. बाळाला टाकल्या भाकरी. कोणी केल्या भाकरी? यांनी केल्या. अरे बापरे. खाऊ का भाकर? तू घरीच राहतो? चालेल. मग आईला भाकरी करून ठेवल्या. आई ऊस तोडून येईपर्यंत. किती छान भाकरी केल्या. बापरे बापरे. खाऊ का मी भाकर? भाजी कोणी केली? मम्मीने केली. भाजी मम्मीने केली. छान बाजरीची भाकरी वाटतं. काय टाकलं तू याच्यात? काय नाही. खूप चव आहे त्याच्या हाताला. घेऊन जाऊ का एक भाकरी मी? घेऊन जा. असंच म्हणजे खूप मस्त भाकरी केली. पोरीचं काम करते पोरग. पोरगी तिथं ट्रॅक्टर भरते. त्याला पाय दुखताना काय झालं बघू? पाय पहिला त्याचा लागलेला होता ना, तर पायचा असं बोट वाकून गेले. त्याचं झालं नाही इथं बी लागलेलं होतं ते. पण लागलेला होता ना. खूप छान भाकरी करते. खूप चव आहे भाकरी मध्ये. चल मी एक दिवस जेवायला त्या. चालेल.